मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झालंय। गेल्या 5 महिन्यात पूर्ण झालेला हा राज्यातील तिसरा बोगदा असून यामुळे वापी आणि बोईसर दरम्यानची मार्गिका जोडली गेली आहे। डोंबिवली पश्चिमेतील ऐतिहासिक 52 चाळ रेल्वे मैदानावर रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या गेमिंग झोनच्या बांधकामाला स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर अखेर स्थगिती देण्यात आली आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून मैदान पुन्हा जनतेसाठी खुले झाले आहे। पालघर तालुक्यातील सातपाटी आणि मुरबे खाडी दरम्यान हजारोच्या संख्येने मृत मासे किनाऱ्यावर वाहून आल्याने मच्छीमारांवर मोठे उपजीविकेचे संकट ओढवले आहे। वातावरणातील अतिउष्णता किंवा तारापूर MIDC मधून सोडण्यात आलेले रासायनिक प्रदूषित सांडपाणी यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। रत्नागिरी शहरातील नामांकित परकार हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील डायलिसिस विभागातील AC मध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना सोमवारी घडली। रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाने तत्परता दाखवत ICU मधील गंभीर रुग्णांसह एकूण 57 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात सुरक्षित हलवल्याने मोठी दुर्घटना टळली। सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील देऊळवाडी परिसराला भेट देऊन जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घरगणना आणि घरयादीच्या कामाची प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी केली। जिल्ह्यातील कोणतेही घर नजर चुकीने या प्रक्रियेतून वगळले जाणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी प्रगणकांना दिले आहेत।